विशाल कदम, दिलीप हनुमंते, हाजी कुरेशी, संतोष एकलारे, जाकीर कुरेशी आणि पत्रिकेत ज्यांची ज्यांची नाव आहेत आता अंधारामुळे मला दिसणार नाही त्या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो आपण व्यासपीठाकडे यायचं आहे। तत्पूर्वी राजभोज साहेब, माननीय नामदेवरावजी राजभोज साहेब यांना विनंती आपण स्टेजवरती यायचं आहे। पुणेतील सर्व माजी नगराध्यक्ष यांनाही विनंती आहे आपण स्टेजकडे यायचं आहे। मी व्यासपीठावर उपस्थित सर्व भदंत भंते पय्यावंशजी यांचंही मनपूर्वक स्वागत करतो। मी आदरणीय प्रकाशदादा कांबळे, उत्तम भैया खंदारे, आदरणीय उपगुप्तजी महाथेरो यांना विनंती करतो, डॉक्टर नंदिकेश्वर शिवाचार्य महास्वामी यांना विनंती करतो की आपण आपल्या आराध्य प्रेरणा स्त्रोतांचं या ठिकाणी पूजन करून अभिवादन करावं। महात्मा बसवेश्वर असतील, जगद्गुरु संत तुकाराम असतील, विचारांचा प्रबोधनाचा वसानी वारसा घेत पुढे आलेल्या या महापुरुषांचा सन्मान आपण या ठिकाणी पुष्प अर्पण करून करत आहोत, पुष्पहार समर्पित करत आहोत। प्राध्यापक डॉक्टर दयानंदजी कांबळे सर यांना विनंती आपण स्टेजकडे यायचं आहे। नामदेवरावजी राजभोज साहेब यांनाही विनंती आपण स्टेजकडे यायचं आहे। छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन, छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचं पूजन, क्रांतिबा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचं पूजन, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन, प्रातिनिधिक स्वरूपात महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होत आहे। मानसा तुझे मी असे गीत गावे, असे गीत गावे तुझे हित व्हावे, हे वामनदादा कर्डकांनी सांगितलेले विचार असतील। मानसाने मानसाशी मानसासम वागणे हा विचार असेल गीतामधला। ह्या सर्व विचाराचा पाईक असलेला तुमचा आमचा सगळ्यांचा लाडका मास्टर अनिल कांबळे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण सर्वजण या ठिकाणी जमलो। आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। या प्रसंगी मी मास्टर अनिल कांबळे यांना विनंती करणार आहे की आपण व्यासपीठावर उपस्थित आपल्या सगळ्यांचे लाडके मार्गदर्शक आदरणीय भदंत डॉक्टर उपगुप्तजी महाथेरो यांचं पुष्प देऊन या ठिकाणी त्यांचं स्वागत करावं, आशीर्वाद घ्यावा। मास्टर अनिल कांबळे यांना विनंती की आपण व्यासपीठावर उपस्थित भदंत
यानंतर या ठिकाणी त्रिशरण पेन्सिल होईल तेव्हा आपण सर्वजण बंधूजींना त्रिशरण पेन्सिल देण्यासाठी याचना करणार आहोत। तेव्हा मँचेस्टर युनिव्हर्सिटी यूके शांततेने सहकार्य करा। अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा ओकास वन्दामि भन्ते द्वारतेन कत्तं सभापराधं खमतु मे भन्ते द्वितीयंपि वन्दामि भन्ते द्वारतेन कत्तं सभापराधं खमतु मे भन्ते तृतीयंपि वन्दामि भन्ते द्वारतेन कत्तं सभापराधं खमतु मे भन्ते ओकास अहं भन्ते तिसरणेन सदि पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कत्वा शीलं देत मे भन्ते द्वितीयंपि अहं भन्ते तिसरणेन सदि पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कत्वा शीलं देत मे भन्ते तृतीयंपि अहं भन्ते तिसरणेन सदि पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कत्वा शीलं देत मे भन्ते यमहं वदामि तं वदेहि अहं भन्ते नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स 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 बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि शरणगमनं सम्पूर्णं अहं भन्ते पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समाधियामि अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि
मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि सुरामेरयमज्जपमादट्ठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि शरणेन सद्धि पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कत्वापमादेन सम्पादेतब्बा अहं भन्ते साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा धन्यवाद त्र्यंबक कांबळेजी. यानंतर जे समाजरत्न पुरस्काराचे मानकरी आहेत त्या सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन बसायचं आहे. मी अनिल कांबळे, त्याचबरोबर प्राध्यापक दयानंदजी कांबळे, मिलिंद कांबळे, सुनील कांबळे यांना विनंती करतो आणि साकेत कांबळे की आपण आदरणीय भंतेजी भदंत उपगुप्तजी महाथेरो नाही केलं ना डॉक्टर भदंत उपगुप्तजी महाथेरो यांचा सन्मान या ठिकाणी कांबळे परिवाराच्या वतीने होत आहे. अखिल भारतीय भिक्खू महासंघाचे सन्माननीय कार्याध्यक्ष, मराठवाड्याच्या मातीमध्ये सात्विक विचाराची पेरणी करणारे, विविध जाती धर्मांच्या लोकांना छातीशी कवटाळणारे, सगळ्यावरती मानवतेतून प्रेम करणारे आदरणीय भदंत डॉक्टर उपगुप्तजी महाथेरो यांचा सन्मान कांबळे परिवाराच्या वतीने. यानंतर तद्वतच मी कांबळे परिवाराला विनंती करतो भंते पय्यावंशजी यांचा आपण सन्मान करावा. भंते पय्यावंशजी. श्री गुरु बुद्धिस्वामी मठ संस्थानचे मठाधिपती डॉक्टर नंदिकेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांचाही सन्मान कांबळे परिवाराच्या वतीने. तद्वतच भंते पय्यासार यांचाही सन्मान कांबळे परिवाराच्या वतीने या ठिकाणी केला जातो. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय कार्याध्यक्ष प्राचार्य डॉक्टर मोहनरावजी मोरे, माजी नगराध्यक्ष पूर्णा यांचा सन्मान करतील राजकुमार सूर्यवंशी आणि राहुल झोडपे. राजकुमार सूर्यवंशी आणि राहुल झोडपे यांना विनंती की आजच्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉक्टर मोहनरावजी मोरे यांचा सन्मान करावा. राजकुमार सूर्यवंशी, राहुल झोडपे संयोजन समितीचे पदाधिकारी, अनिल नरवाडे, भीमा आवटे यांना विनंती आपण यायचं आहे. सोनू काळे, कुंदन ठाकूर आणि साकेत कांबळे यांना विनंती की आपण प्राचार्य मोहनरावजी मोरे यांचा सन्मान करावा. सचिन वावळे, प्राचार्य मोहनरावजी मोरे साहेब, माजी नगराध्यक्ष नगर परिषद पूर्णा यांचा सन्मान. मास्टर अनिल कांबळे यांच्यावरती पुत्रवत प्रेम करणारे प्राचार्य मोहनरावजी मोरे साहेब. यानंतर ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत रिपाईचे नेते आदरणीय प्रकाशदादा कांबळे यांचा सन्मान करतील सचिन वावळे, राहुल झोडपे, चंद्रमुनी लोखंडे आणि विशाल दवणे.
महाराष्ट्रातील ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत अभ्यासू नेते आपल्या वाणीने आणि प्रखर विचाराने प्रेरित करणाऱ्या शिपाईचे नेते आदरणीय प्रकाशदादा कांबळे, त्यानंतर या नगरीचे माजी उपनगराध्यक्ष धाराडचे नेते तथागत मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम भैया खंदारे यांचा सन्मान करतील कैलास राऊत, राहुल झोडपे, विक्की भिसे आणि जयकांत कांबळे. राजू साहेब नाही यायले तो यायले मी इकडं धबाले साहेबांचा सत्कार करा आधी. राजकुमार सूर्यवंशी, अनिल नरवाडे, मी रवी धबाले, राहुल धबाले, आनंद खंदारे यांना विनंती करतो की राजभोज साहेबांचा सत्कार करावा. रवी धबाले, राहुल धबाले, आनंद खंदारे राजभोज साहेबांचा सत्कार करतील. चला लवकर या. रवी चला लवकर या. रवी चला लवकर या. रवी धबाले, राहुल धबाले, आनंद खंदारे राजभोज साहेबांचा सत्कार करतील. नाहीत का इथं उपस्थित? आलेत का? भीमसेन जमदाडे, राहुल मगरे धबाले साहेबांचा सत्कार करण्यासाठी यायचंय. राजभोज साहेबांचा राजभोज साहेबांचा सत्कार करा. रवी चला, रवी उभं राहा. राहुल मगरे, राहुल पवार, संदेश गवळी, आनंद खंदारे धबाले साहेबांचा सत्कार करतील. माजी नगरसेवक अशोकराव धबाले. माजी नगरसेवकापैकी जे कोणी मान्यवर आजूबाजूला थांबले असतील त्यांना विनंती की आपण स्टेजवर यायचं आहे. कोणी असतील तर मला सांगा. त्यांचं आमदार साहेबांच्या हस्ते करायचं ना. मी उज्ज्वला कांबळे यांना विनंती करतो की समोर गयाबाई खंदारे माजी नगर सभापती, माजी नगरसेविका उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण त्यांच्या जागेवर जाऊन करावा. महाराजांचं आगमन या ठिकाणी स्टेजकडे होत आहे. आदरणीय हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज वाबळे, महाराष्ट्रातील परिवर्तनवादी विचारांचे एक पाईक, महापुरुषांचे
विचार आचरणात आणून लोक बनावे यासाठी महाराष्ट्रभर फिरणारे एक लाडके हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज बाबळेजी. यानंतर सर्व पाहिला माणसासोबत कसं वागावं हाच विचार सर्व धर्मांनी दिलेला. विनंती का मी डॉक्टर दयानंदजी कांबळे, अनिल कांबळे, मिलिंद कांबळे, सुनील कांबळे, साकेत कांबळे यांना विनंती करतो की आपण हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज बाबळे यांचा सन्मान करावा, स्वागत करावं. समस्येने वागणारा यांची खरी गरज हेच यानंतर बाबळे महाराजांचा सन्मान या ठिकाणी कांबळे परिवाराच्या वतीने होत आहे. सर्व परिवारातील सदस्यांना विनंती की आपण समोर यायचंय महाराजांनी. आपण परिवारातील सर्व सदस्य या चारी भाऊ पाची भाऊ जेवढे असतील तेवढे या समोर या. सगळ्यांनी समोर यायचंय. या समोर या. महाराज आदरणीय हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज बाबळे महाराष्ट्रामध्ये समतेच्या, प्रबोधनाच्या, मानवतेच्या विचारांची पेरणी करणारा एक वारकरी. मी कांबळे परिवाराला विनंती करतो आदरणीय महाराज आपण यथोचित सन्मान करावा. पुष्पहार यानंतर सर्वांनी पुष्पहार अनिल कांबळे, मास्टर अनिल कांबळे यांच्या गळ्यात घालून आशीर्वाद दिलेला आहे. धन्यवाद महाराज. यानंतर व्यासपीठावर वेगवेगळ्या पंथाचे, धर्माचे धर्मगुरू आहेत. या सगळ्यांची शिकवण आपल्याला माहीत आहे. माणसाने माणसाशी माणसासम वागणे हे प्रार्थना या ठिकाणी. स्टेजवर कुणीही येऊ नका. स्टेजवर कृपया स्वागत करण्यासाठी कुणीही येऊ नका. सगळ्यांनी आपापल्या जाग्यावर बसून या सर्व धर्मगुरू आणि धम्मगुरू जे आपल्याला शिकवतात असा मानवतेचा, माणुसकीचा मंत्र जपणारी एक प्रार्थना या ठिकाणी आपण लावत आहोत. सगळ्यांनी आपापल्या जाग्यावर बसून हात जोडायचे आहेत. माणसाने माणसाशी माणसासम वागणे हीच आमची प्रार्थना. धन्यवाद. यानंतर आमच्या पूर्णेतील एक गुणी कलावंत, उत्तम आवाजाचे धने शाहीर विजय सातोरे साहेब, ज्यांनी 1 तास 2 तास सगळ्यांचं आपल्याचं मनोरंजन केलं. मी आदरणीय हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज बाबळे यांना विनंती करतो की एका मनस्वी कलावंताचा आपल्या शुभ हस्ते सन्मान करावा ही विनंती. श्रीकांत हिरवाळे सर, माणुसकी फाउंडेशनच्या वतीने दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय सामाजिक क्षेत्रातील सांस्कृतिक क्षेत्र असेल, सामाजिक, शिक्षण, राजकीय अशा 9 जणांची निवड माणुसकी फाउंडेशनने
या ठिकाणी पुरस्कारासाठी निवड केलेली आहे त्याचं सूत्रसंचालन आदरणीय श्रीकांत हिवाळे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. या पुरस्कार वितरणाच्या नंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्तजी महातेरो हे अध्यक्षीय समारोप करतील. त्यानंतर सर्व मान्यवर समोर बसतील आणि या ठिकाणी कीर्तनाचा आनंद घेतील. सर्वांना विनम्र विनंती आहे, आपण अगदी 2 तासापासून माणुसकी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित 69व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त अतिशय भव्य दिव्य प्रबोधन कार्यक्रमाचं आयोजन अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर यांच्या अध्यक्षतेखाली आणि ज्यांचं सर्व धर्म संभाव असेल, मानवता असेल, माणुसकी असेल अशा प्रकारचा भव्य कीर्तन सोहळा आदरणीय ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांच्या कीर्तनाचा लाभ आपण घेणार आहोत. या विचार मंचावर सर्व जाती धर्माची माणसं, प्रतिनिधी, विचारवंत मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. गुरुबुद्धी स्वामी मठाचे महाराज डॉक्टर गुरुबुद्धी स्वामी यांची उपस्थिती आहे. त्याचप्रमाणे पूज्य भदंत पयावंश पूज्य भदंत पयासार यांची सुद्धा उपस्थिती आहे. तर या ठिकाणी तर सर्वप्रथम प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग भुताळे ज्यांचं पूर्णा शहरामध्ये मोठं योगदान आहे शिक्षण क्षेत्रामध्ये, आणि प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग भुताळे सर यांना विनंती आहे की आपण राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार आपणाला या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग भुताळे जवळपास 3 दशकापेक्षाही जास्त त्यांनी गुरुबुद्धी स्वामी महाविद्यालयामध्ये ज्ञानदानाचं काम केलेलं आहे. त्यांच्या अर्धांगिनी भुताळे ताई याही सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांचं शाल, पुष्पहार, त्याचप्रमाणे अशा प्रकारचं स्वागत होत आहे. स्वागत करूया भुताळे सर. त्यानंतर सर्वांना विनम्र विनंती आहे, राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार माणुसकी फाउंडेशनचे घोषित या ठिकाणी होत आहेत. तर दुसरा जो पुरस्कार आहे आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आदरणीय जगदीश जोगदंड सर, एक पूर्णा शहरातलंच नव्हे तर मराठवाड्यातलं एक बहुआयामी व्यक्तिमत्व. तर कलाक्षेत्र असेल, पत्रकारिता असेल, आदर्श शिक्षक असेल, त्याचप्रमाणे उत्कृष्ट सूत्रसंचालक असेल, तर अशा पद्धतीनं विविध भूमिका पार पाडत असताना एक माणुसकी आणि मानवतेचं विलोभनीय दर्शन आदरणीय जगदीश जोगदंड सर यांच्यामध्ये आपल्याला नेहमीच पाहावयास मिळतं. त्यांचा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार देऊन यथोचित अशा प्रकारचा सन्मान या ठिकाणी होत आहे. मान्यवरांच्या हस्ते टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. तर सकाळ पेपरच्या माध्यमातून पूर्णा शहराचं, दवे तालुक्याचं एक प्रतिबिंब त्यांच्यामधून पाहायला. त्यानंतर
पुरस्कार प्राप्त होत आहे आदरणीय संघरत्न सोनसळे कार्यकारी अभियंता मनपा नांदेड, तर यांचं या ठिकाणी शाल पुष्पहार आणि सन्मानपत्र देऊन यथोचित स्वागत होत आहे. तर नांदेड महापालिकेमध्ये पाणी पुरवठा यामध्ये ते कार्यरत आहेत. रमाई आवास योजना जवळपास 8,000 लोकांना त्यांनी घरकुल त्यांनी काम केलेलं आहे. चळवळीमध्ये योगदान आहे. यानंतर दुसरा पुरस्कार देण्यात येत आहे आदरणीय सचिन कागदे, परळी नगरपालिकेचे ते गटनेते आहेत. 2 वेळा नगरसेवक पद त्यांनी भूषवलेलं आहे. मिलिंद नगर परळी या ठिकाणी 1.5 कोटीचं बुद्धविहार त्यांनी उभारलेलं आहे. त्यांच्या प्रभागातील मुलींच्या लग्नासाठी त्यांनी 10,000 रुपयाची वैद्यकीय केलेली आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी जयंती आहे ते करतात. सामाजिक व नागरिक प्रश्नासाठी आंदोलन करून त्यांचे ते मूलभूत प्रश्न त्यांनी लोकांना दूर केलेले आहेत. एक स्वाभिमानी आंबेडकरी व्यक्तिमत्व म्हणून बीड जिल्ह्यामध्ये ते सुपरिचित आहेत. धम्म चळवळीमध्ये त्यांचं योगदान आहे. यानंतर गंगाखेड येथील प्राध्यापक NM सुरनर सर यांना या ठिकाणी हा पुरस्कार देण्यात येत आहे. प्रेरणादायी व्याख्याते, महाराष्ट्रातील प्रबोधन चळवळीमध्ये पुढाकार सहभाग, भारतीय संविधानाचे ते अभ्यासक आहेत. सत्यशोधक चळवळीचे विद्रोही वक्ते म्हणून त्यांची ओळख आहे. आंबेडकरी चळवळीचे ते भाष्यकार आहेत. त्यांना या ठिकाणी हा पुरस्कार देण्यात येत आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. यानंतर दुसरा पुरस्कार या ठिकाणी देण्यात येत आहे प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ तायडे, संत रामदास महाविद्यालय घनसावंगी या ठिकाणी नाट्यशास्त्र विभागाचे ते विभाग प्रमुख आहेत. साहित्य नाट्य आदरणीय डॉक्टर दयानंद कांबळे यांना विनंती आहे आपण विचार मंचावर स्थानापन्न व्हावं. आपल्या हस्ते मान्यवरांना पुरस्कार देण्यात चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. 30 वर्षाचा त्यांना अनुभव आहे. ग्लोबल, आडगाव, थर्ड आय सारखे अनेक चित्रपट त्यांनी दिग्दर्शन केलेलं आहे. 15 ऑगस्ट, शिरमी कोंदण आदी चित्रपटामध्ये अभिनेता म्हणून त्यांनी भूमिका केलेली आहे. आणि अशा प्रकारचं एक पुणे आंबेडकरी चळवळीमधलं एक. त्यानंतर दुसरा पुरस्कार दिला जात आहे प्राध्यापक नितीन सावंत परभणी, मानव मुक्ती अभियानाचे ते अध्यक्ष आहेत. अनेक प्रबोधन कार्यक्रमामध्ये त्यांचा सक्रिय अशा प्रकारचा सहभाग आहे. या ठिकाणी माणुसकी फाउंडेशन तर्फे त्यांचा यथोचित अशा प्रकारचा सत्कार करण्यात येतो. टाळ्यांच्या गजरामध्ये नितीन सावंत यांचं आपण स्वागत करूया. पूर्णा शहरामध्ये बऱ्याच वेळा प्रबोधन व्याख्यानासाठी ते आलेले आहेत. आदरणीय रमेशजी गायकवाड SSC आणि HSC बोर्डामधील एक कार्यालयीन अधीक्षक, पुणेचे भूमिपुत्र आणि SSC बोर्डामध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाचा एक वेगळा ठसा उमटून त्यांनी पूर्ण मराठवाड्यामध्ये एक चांगल्या पद्धतीनं कार्य केलेलं आहे. पूर्णा शहरामध्ये आंबेडकरी आणि धम्म चळवळीमध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. त्यांचाही सुद्धा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. आले का? यानंतर पूर्णा शहराचे भूमिपुत्र आदरणीय सिद्धार्थ ढवळे
भीमनगर या ठिकाणी रहिवासी आहेत आणि आंबेडकरी चळवळीमध्ये, धम्म चळवळीमध्ये, परिवर्तन चळवळीमध्ये त्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा असतो. माणुसकी फाउंडेशन तर्फे त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन यथोचित अशा प्रकारचा त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. शाळेच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. अनिल कांबळे माणुसकी फाउंडेशनचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. एक स्वाभिमानी आंबेडकरी चळवळीतलं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. तर या पुरस्काराचं, राज्यस्तरीय पुरस्काराचं वितरण मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे, संपन्न झालेलं आहे. धन्यवाद श्रीकांत हिवाळे सर. यानंतर अनिल कांबळे. कांबळे परिवारातील सर्व सुना यांना विनंती आहे की आपण आईला या ठिकाणी स्टेजवरती सन्मानपूर्वक आणायचा आहे. आईच्या ऋणांचा या ठिकाणी परतफेड थोडीशी होत तर नसतेच, परंतु त्यांचा आशीर्वाद या ठिकाणी घेतला जाणार आहे. कांबळे परिवारातील सर्व सुना, उज्ज्वलाताई सर्व जावांना, भावांना, चुलत्यांना घेऊन या आणि सुनील कांबळे, अनिल कांबळे, दयानंद कांबळे, मिलिंद कांबळे सर्व बंधू हे सुद्धा स्टेजवर येतील. या या आपल्या आईच्या पूजनाचा, त्याचा आशीर्वाद घेण्याचा उपक्रम या ठिकाणी होत आहे. मातृत्वाचा सन्मान, मातृत्वाचा गौरव सर्व परिवाराच्या वतीने एकापेक्षा एक सरस मुलं घडवणाऱ्या त्या आई, शिक्षण, संस्कार आणि सामाजिक जाण, सामाजिक गणव आपल्या अपत्यामध्ये या सद्विचारांची प्रेरणी करणाऱ्या मातोश्रीचा सन्मान या ठिकाणी होतो आहे. वात्सल्याचं सिंधू असलेल्या मातोश्रीचा सन्मान परिवाराच्या वतीने झालेला आहे. यानंतर मास्टर अनिल कांबळे यांना विनंती, आपण प्रास्ताविक करावं. मास्टर अनिल कांबळे प्रास्ताविक करतील. मी अधिकचा वेळ घेणार नाही. तुम्हाला आणि मला सगळ्यांना वाबळे महाराजांना ऐकायचंय. पण दोन गोष्टीचं सांगणं खूप महत्वाचं आहे. वाढदिवस हा बहाणा होता. 69 वर्ष बौद्ध धम्माला, तुम्हाला आणि आम्हाला बाबासाहेबांनी 69 वर्षावर बौद्ध धम्म दिलाय. अधोगती, प्रगती, नीती, अनिती, आम्ही कुठं आहोत आणि कुठं राहायला पाहिजे होतो याचा सखोल विचार केला तर माझ्या लक्षात हे आलं, प्रवचन से आदमी सुधरता नहीं, प्रवचन से आदमी सुधरता नहीं और तमाशों से आदमी बिगड़ता नहीं. याचं मला एक सूत्र कळालं आणि मग असं कळालं, माझे भंतेजी
माझे बौद्धाचार्य, माझ्या समाजाचे माणसं, जो अनिल कांबळी रात्री झोपताना बाबासाहेब पाहतो, सकाळी उठल्यानंतर बाबासाहेब पाहतो आणि त्यालाच बाबासाहेब समजून सांगतात. म्हणून आता एक रस्ता बदलला. माझे भंतेजी सतत गेल्या 40, 45, 50 वर्षापासून आम्हाला सांगायले, थोडं कळायला मार्ग येणं झालाय. हे जे बापू आहे ना, बापू विश्वास करणार नाही. विश्वास हिंदू धर्मामध्ये आज दिवाळीचं पहिलं पाणी आहे आणि हिंदू लोकांना सांगताना मला अभिमान वाटतो, हा पुणेकरांसाठी अभिमानाचा दिवस आहे की महात्मा फुलेच्या वंशजातला कीर्तनकार इथं आलेला आहे. माझा बाप ज्याला गुरु मानतो महात्मा फुलेंना, त्या परिवाराचा, त्या रक्ताचा माणूस इथं आलाय. आणि या माणसाला आणण्याचं एकच कारण आहे, थोडीशी पद्धत समजून सांगण्याची बदलूया. माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण भरवून दिलेलं प्रेम, आपला आशीर्वाद, कोण कार्यक्रमाला आलं नाही, कोण कार्यक्रमाला गेले नाही, कुछ फरक नहीं पड़ता बॉस. जब ठान लेता हूं ना, हाँ थोड़ा थांबा, एक बार लागू द्या संहिता, आचार संहिता, देखते हैं किसमें कितना है दम. आजचा दिवस हा ते स्टेजचा नाही, पण सांगतो माय मला, मी सतत सांगतो, पूर्ण माझी माय आहे. जसं माझं गाव आहे तशी माझी माय आहे. आणि माझ्या पूर्ण शहरातला तरुण जो व्यसनाकडे चाललाय, माझ्या पूर्णातलं राजकारण एक वेगळ्या पद्धतीचं होऊ लागले, याला कुठंतरी बदलण्याचा प्रयत्न करणार. आणि हे प्रयत्न, पहिला प्रयत्न म्हणून वाबळे बापू आपल्या चरणी नतमस्तक होऊन या कार्यक्रमाला आपण सुरुवात करावी, एवढीच आपल्याला विनंती करतो. मी तुमच्यामध्ये आणि या पब्लिक मध्ये जास्त वेळ घेणार नाही. आमचे धम्मगुरू, मी सतत सांगतो, मी त्या आखाड्यातला पैलवान आहे, ज्या आखाड्याचा वस्तात थांबणारे कळते ना मला बी. बस करा बे, पुडी पुडी करणं, लई पुडी पुडी केल्यानं काय होत नाही रे. लई मोठा आहे ते मला माहित आहे, आणि इकून बी माहित आहे, तिकूनही माहित आहे. हा, त्यामुळे थोडा हिसाबात राहा. मी सतत सांगत असतो, मी त्या आखाड्यातला पैलवान आहे, ज्या आखाड्याचा वस्तात उपगुप्त महादेव आहे. म्हणून तसे डावपेच त्यांना माहित आहेत, तसे डावपेच मलाही माहित आहेत. म्हणून माझ्या गुरूंना विनंती करतो, आपण या कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप करावा आणि महाराजांसाठी वेळ द्यावा. आदरणीय भदंत उपगुप्तजी महादेव. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आजच्या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण वागळे महाराज, आमचे जुने मित्र गुरुबुद्ध स्वामी मठाचे महाराज, पंतेजी पय्यावंश, सर्वच सन्माननीय आणि मास्टर अनिल कांबळे यांच्या जन्मदिनानिमित्त मला वाटतं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. बरोबर आहे. धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाचं त्याला नाव दिलंय, पण मास्टर अनिल कांबळेचा वाढदिवस आहे, त्यासाठी सगळ्यांनी एकदा टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करा, कारण त्यांनी सर्वांचं स्वागत केलंय. आणि भाषणही जोरात करतात ते, त्याच्यात काही कमी नाही, पण आज वेळ नसल्यामुळं जरा मला वाटतं आटोपतं घेतलेलं आहे. बांधवानो, बुद्धाचा धम्म, आजच मी हिंगोलीला एक कार्यक्रम केला. आपल्याकडे आलेले आमदार संतोष बांगर, त्यांनी आज हिंगोलीला माझा कार्यक्रम ठेवला होता आणि 5, 10, 20 पंतेजींनाही तिथे बोलावून शिवरदान, भोजनदान, संघदान केलं. आपले आमदार बांगरजींनी तिथे मी बोललो आज की बांगर जे आमच्या सोबत येत आहेत, एक दिवस असा येईल की आमचे संतोष बांगर यांनाही बौद्ध धर्माची दीक्षा घ्यावी लागेल, हे मी काल जाहीर बोललो तिथे. आज जसे गगन मलिक अभिनेता अनिल, गगन मलिक अभिनेता रामाचा रोल करणारे पिक्चरमध्ये, त्याने
ते सोडून थायलंडला जाऊन बौद्ध भिक्षूची दीक्षा घेतली आणि आज पूर्ण भारतात आणि जगात ते बौद्ध धर्माचा प्रचार करत आहेत. हे आमचं यश आहे. म्हणून प्रबोधन एक नाव ऐकल्यावर काही लोक बिचकले असतील. कीर्तन कसं काय? प्रबोधन म्हणा, कीर्तन म्हणा, भाषण म्हणा, मार्गदर्शन म्हणा, होय, ज्ञान म्हणा, त्याचे सर्व अर्थाने एकच आहे का वेगळं आहे? नावं त्याला वेगवेगळे आहे. म्हणून प्रबोधन समाजामध्ये करण्याचं काम हे अनेक वर्षापासून महाराज करतायत आणि तुम्ही त्या यूट्यूब काय मोबाईलवर सगळ्यांनी पाहिले ऐकलेलं असेल. बौद्ध धम्मामध्ये आता मला सांगा 14 ऑक्टोबर 1956च्या पूर्वी आपण सगळे महार होतो की नाही? नव्हतो. उत्तम 56च्या नंतर आपण बौद्ध झालो. मग थायलंड, जपान, कोरिया या देशामध्ये ते लोक काय महार होते का? तिथं महार नव्हते. त्या देशात ते अगोदरपासूनच बौद्ध होते. म्हणून आपल्याला हा धम्म, बुद्धाचा धम्म त्या काळामध्ये जर कोणी नीट वाचला असेल, सर्व कुंभार, माळी, साळी, कोळी, लोहार, सुतार, सर्व जाती धर्माचे लोक आणि एवढं ब्राह्मण सुद्धा भिक्षू झाल्याचा इतिहास आहे आपल्या त्या काळात. आणि म्हणून हा सागर आहे, सागर, समुद्र, हे तळं नाही छोटंसं. त्या समुद्रामध्ये आपण सुद्धा तेवढंच व्यापक झालं पाहिजे. सर्वांना सामावून घेण्याची ताकद सुद्धा आपल्यात पाहिजे. घेऊन चालण्याची शक्ती सुद्धा आपल्यात पाहिजे. आपण संकुचित बनता कामा नये. कुठल्याही देशातला माणूस असो. आता जे गाणं इथं प्रार्थना वाजली, ती प्रार्थना माणसाशी माणसासम. बौद्ध धम्म हा माणसाचा धम्म आहे, माणुसकीचा धम्म आहे आणि मानव धम्म आहे. आणि त्या धम्माची आपण पाईक असताना आपण सर्वांना सोबत घेऊन चालण्याची गोष्ट करावी. द्वेष, राग, अहंकार, गर्व, ढिंग मारण्याचा स्वभाव फार वेळ चालत नाही, थोड्या दिवस चालतो. तेव्हा फार दिवस या गोष्टी टिकत नाहीत. आताच कोणी सांगितलं की 50 वर्ष झाली मला या कामामध्ये मी आहे. सर्व चढउतार, उन्हाळे पावसाळे, खास खळगे माणसं सर्व प्रकारची मी पाहिलेली आहेत, जवळून पाहिलेली आहेत. तेव्हा कोणीही कशाचाही गर्व करता कामा नये. सर्व गर्वाचे घरं खाली झालेले आहेत आणि आम्ही पाहिले फार गर्वाचे घरं खाली झाले. गर्व करण्याचं कोणीच कशाचं जोगदंड कारण नाही. पैशाचा नको, शक्तीचा नको, ताकदीचा नको, पदाचा नको, कोणताच गर्व करू नये माणसाने. शुद्ध विचाराने सर्वांना सोबत घेऊन निर्मळ मनाने काम करावं. यश आपोआप त्याच्यासोबत येतं असा माझा अनुभव आहे. आज छान कार्यक्रमाचं उशीर जरी झाला, सर्वांचे सत्कार करणं, कार्यक्रम त्याचं नावच कार्यक्रम करावंच लागतं. सर्वांचे सत्कार करणं, सन्मान करणं हे प्रोटोकॉलच आहे. किंवा हे सर्व अनिलनी आजच्या जन्मदिनाच्या निमित्तानं आज केलेलं आहे त्याबद्दल. आणि मला मी बरेच कार्यक्रम करून आलो, 2-3 कार्यक्रम करून धावपळ करून मला वाटलं उशीर झाला काय की मी सर्वांच्या आधी झालो. परंतु उशिरा का होईना आपण मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला दाद दिलेली आहे. तसाच पुढेही महाराजांना आपण चांगल्या पद्धतीने ऐकावं. परत एकदा अनिलला जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. एक मी वाबळे महाराज बोलतोय. तरुणांनो ऐका बरं का. तुम्हाला वाटेल की हे हिंदू धर्माच्या प्रचाराचं कीर्तन आहे का काय? हे जगातल्या सर्व धर्माच्या, जातीच्या, पंथांच्या, संप्रदायांच्या विकासासाठी किंवा एकत्र येण्यासाठी वारकरी संप्रदायाने 13व्या शतकात जी क्रांती केली आणि ती क्रांती
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती कायद्यामध्ये मांडली. ते मला सांगण्यासाठी मी एवढ्या लांब आलोय. माझी इच्छा आय वॉन्ट यंग अँड क्वालिफाईड मॅन. मग अशी यंग भेटला एक माझा कीर्तनाचं पाय. तू नको भाऊ. तो म्हणला ज्ञानाचं कुंकू लाव. म्हणलं तुझं पुसलंय ते बघ पहिलं. म्हणून निव्वळ निराग स्वच्छ व्यसनमुक्त बाबासाहेब बुद्ध ज्ञानोपाराया तुकोपाराया पंढरीचं वाळवंट काय मला तुम्हाला सांगायचं आहे. महिलांनो, म्हणजे तुम्हाला कळेल की मी कीर्तन कसं सांगणार आहे आणि थोड्याच वेळा सांगायचं आपल्याला. पण तुम्ही सगळ्यांनी माझ्या समोर माझ्या मुलांनो बसाल का? मोठ्याने हो म्हणा. हा तर मी बोलेन. आणि आता महिलांनी एक ओवी माझ्यावर म्हणायची. एकच ओवी. हा म्हणाल का सगळ्याजणी? हात वर करा बरं म्हणणाऱ्या. आपल्या भीमाची ओवी म्हणायची. भीमाची. हा भीम मनू भीम भीम संगतीला चांगला. सगळं नाही म्हणल्या. काय म्हणल्या काही काही कोण कोण म्हणायलंय बघ. सगळ्या जणी म्हणून जिला येत नसेल तरी तोंड हलवायचं असं सगळ्या. भीम मनू भीम संगतीला चांगला. संगतीला चांगला. भीम संगतीला चांगला. भीम संगतीला माझ्या हृदयात त्यानं बांधिला बंगला. बांधिला बंगला. त्याने बांधिला बंगला. भीमाच्या नावाची काय सांगावा बढाई. कस काय वाटलं? मग टाळे वाजवून वाजवली. थँक्यू. आता ऐकायचं आहे कीर्तन सांग. चला मुलांनो या इथे बसा माझ्या समोर सगळे. या बाळांनो या तरुणांनो या माझ्या समोर. हॅलो चेक हॅलो हाल